थांबा थांबा, तुम्हाला काय वाटतं, रीत गावात माझ्याशिवाय एकटं राहिला असेल का? काय काय घडलं असेल हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एवढ्या दिवसांनी पुन्हा आज सकाळी 5ला उठायचं या विचाराने काल मन अगदी अस्वस्थ झालं होतं. सासूसोबत असताना कितीतरी निवांत वाटायचं. त्या सगळं आवरून ठेवायच्या. सकाळचं संध्याकाळचं स्वयंपाकापासून रीतला सांभाळायचं अगदी सगळंच त्या बघत होत्या. पण आता माझी मात्र तारेवरची कसरत सुरू झाली. निखिलही थोडंसं जमेल तशी हेल्प करतात. आईसोबत होतं तेव्हा त्यांना वाटायचं ह्या दोघी एकमेकींना मदत करून सगळं करतायत, म्हणून तेही लवकर नव्हते उठत आणि बिंदास असायचे. पण आता मला लवकर उठून एकटीने आवरायचं आहे म्हटल्यावर त्यांचीसुद्धा थोडीशी तारेवरची कसरत सुरू झाली. रोज आम्हा तिघांचे डबे बनवणं, घर आवरणं आणि मग ऑफिसला जाणं, तेही हार्बर लाईनवरून वेस्टर्न लाईन, असा रोजचा माझा प्रवास. एकूणच थकवा येतो ना, पण परिस्थिती सगळं काही शिकवते. या सगळ्यात माझ्या लेकराची आठवण मात्र क्षणोक्षणी येत राहते. डोकं काम करत असतं पण मन मात्र सतत त्याच्या भोवती फिरत असतं. तो गावी काय काय करत असेल, खाल्लं असेल का, झोपलं असेल का. व्हिडिओ कॉल करून बोलणं तर होतं, पण त्याला जवळ घ्यायची ऊब ती मात्र स्क्रीनमधून मिळत नाही आणि नकळत मग डोळे पाणवतात. कॉल केला की तो खेळण्यात इतका बिझी असतो, इतका गुंग असतो की आई पप्पांचा फोन आला हे त्याला सांगावं लागतं आणि मग तो 2 शब्द बोलला तर बोलतो आणि पुन्हा खेळायला पळतो. तो आनंदात आहे आजी आजोबांसोबत, यातच खरं समाधान. पण मग मी इथे मात्र रोज एक दिवस ढकलते, स्वतःला समजावते आता थोडे दिवस मग लेकराला जाऊन घट्ट मिठी मारेनच. खरं तर खूप कठीण जात आहे. घरी परतला त्याचा आवाज, त्याची मस्ती, त्याचं हसणं, ते सगळं काही घर शांत असं मला अक्षरशः खायला उठतं. मला बऱ्याच जणांचे DMs आणि मेसेजेस आले होते. रीतला गावी ठेवले म्हणून माझी काळजी व्यक्त केली, त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. खूप आधार वाटला. एक नवं चॅलेंज सुरू करते. गावावर आल्यापासून पण माझी तब्येतच ठीक नाही आहे बरेच दिवसापासून. घर ऑफिस दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःसाठी असा वेळ मिळत नाही आहे, आराम मिळत नाही, थकल्यासारखं वाटत राहतं. म्हणून मी थोडंसं टाईम घेतला आहे. पण मी लवकरच एक इंटरेस्टिंग चॅलेंज घेऊन येते. तुमचा सगळ्यांचा सपोर्ट असंच राहू देत. चला तर मग आज मी इथेच थांबते. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.